देशाचे मानाचे समजले जाणारे पद्म पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातले श्रीरंगदादा लाड यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रीरंगदादा लाड यांना पुरस्कार मिळाले. दादा, प्रथम तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमची पहिली प्रतिक्रिया कशी आहे? एवढा मोठा सन्मानाचा पुरस्कार मिळालाय, काय काय वाटतं तुम्हाला? नाही, हा पुरस्कार मिळाला माझ्या व्यक्तिगत मुद्द्यासाठी मला तसं काही आनंद वगैरे असा नाही, पण त्याचा एक आनंद एवढ्यासाठी झाला, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला खूप प्रसिद्धी मिळते त्यावेळेला बाकीचेच लोक त्याचं अनुकरण करायला लागतात. आता माझ्या ह्या तंत्राला खूप प्रसिद्धी मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की कौतुक म्हणून काय याच्यात आहे, या तंत्राकडे शेतकरी जातील, या तंत्राने ज्या वेळेला कापसाचं उत्पन्न घेतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल या दृष्टीने मात्र मला आनंद होतोय. आता एरवी किती जरी ओरडून सांगितलं तर शेतकरी काही स्वीकारत नव्हता, पण आता प्रसिद्धीचा न कळतच प्रभाव असतो. तुम्ही कुठल्या महत्वाच्या गोष्टी सुचवलेल्या होत्या? अजून कुठल्या गोष्टी सांगायच्या राहिल्यात? अजून काय सांगावं असं वाटतं या क्षेत्राविषयी तुम्ही जे कार्य केलेलं आहे? कापसाच्या संदर्भात Yes. नाही, कापसाच्या संदर्भातलं माझं गेली 26 वर्ष मी काम करतो आणि याचं संशोधन आज नाही लागलं, 26 वर्षापूर्वी मी याचं संशोधन केलेलं आहे. फक्त एका गोष्टीचा मुद्दा होता की या तंत्राला कोणी स्वीकारत नव्हतं आणि स्वीकारणं तसं अवघड आहे, कारण एखाद्या पिकाचं थोडी जरी फांदी मोडली तर शेतकऱ्याला दुःख होतं. या कापसातल्या प्रत्यक्षात मोठमोठ्याल्या 3 फांद्या कापायच्या म्हणजे त्याच्याने शक्य होत नव्हतं. पण त्यांना इथं हे कळत नव्हतं की प्लस मायनसचं गणित आहे. म्हणजे साधारणपणे 3 फांद्या कापल्यामुळे काही उत्पन्न घटणार आहे, पण हे घटल्यामुळे तिप्पट उत्पन्न वाढणार आहे हे त्याची त्याला जाण होती, म्हणून तो हिंमत करत नव्हता. मी बऱ्याच वेळेला बाकीच्यांना म्हणत होतो, विद्यापीठ कॉलेज झाला प्रसिद्धी आहे, शास्त्रज्ञ बोलायला लागा. आणि दादा लाड काही अथॉरिटी नाही, पण कृषी विद्यापीठातला शास्त्रज्ञ नक्की अथॉरिटी आहे. त्याचा किती कळतं हा भाग सोडून दे, पण अथॉरिटी तर आहे. आणि ही अथॉरिटी जर तुम्ही कामाला लागला तर आपल्या देशाचं उत्पन्न वाढेल. परंतु तसा काही प्रतिसाद फार मिळत नव्हता, पण मला असं खात्री आहे या माध्यमातून आता बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हा विषय जाणार आहे आणि शेतकरी हे जर करायला लागतील, कापसाचं उत्पन्न म्हणजे माझ्या देशाचं उत्पन्न नक्की वाढेल या माध्यमातून. निश्चितपणे दादा, पण शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मग तो कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक असेल किंवा अन्य शेतकरी असेल, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हमी भावापासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही मोठ्या प्रमाणात सरकार दरबारी खितपत पडलेले आहेत. त्याच्या विरुद्ध तुमचा संघर्ष सुरू राहणार? मी भारतीय किसान संघाचा कार्यकर्ता आहे. संघटनेचं सूत्र आहे, त्रिसूत्री आमचं काम चालतं: संघटन, संघर्ष, संरचना. आता माझं हे संशोधन आहे 3ऱ्या गटात येतं संरचनेमध्ये. पण आपण पाहतो संघर्ष, पण संघर्षाचा पाय असतं संघटन. संघटन मजबूत असेल तर प्रभावी संघर्ष होत नाही, प्रभावी संघर्ष नसेल तर तुम्हाला कोणी भीक घालत नाही. तेव्हा आपण भाव हा विषय ताकदीशी निगडित आहे. जोपर्यंत तुमची पर्याप्त ताकद दिसणार नाही, खेड्यापाड्यात एक म्हण आहे की शक्तीने सर्व प्रश्न सुटत असतात. सामोपचाराने नाही, भीक मागून नाही, डोळ्यात अश्रू आणून तर नाहीच नाही. डोळ्यात अश्रू आणून एखाद्या वेळेला तुमच्यावर कोणी दयाभाव म्हणून एखाद्या वेळेला प्रश्न सोडवेल, पण कायम स्वरूपी प्रश्न सोडवायचे तर समोरच्याला नमवण्या एवढी ताकदच तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणून संघटनेच्या माध्यमातून मला खात्री आहे, आज संघटन बाल्यावस्थेत असलं. उदाहरण म्हणून सांगायचं झालं, भारतीय किसान संघ आज गोकुळेतला कृष्ण आहे, म्हणजे मथुरेतला कृष्ण याचा अर्थ ताकदीचं रूप आहे ते. ज्या वेळेला आज आमच्या देशात एकही प्रांत असा नाही की जिथं किसान संघ नाही, पण हीच ताकद 4-5 वर्ष जर झाली तर या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, हे आम्हाला सरकारला विनंती करण्याची गरज भासणार नाही. आम्ही ऑर्डरच देऊ. संघर्षच करावा लागेल सरकारसोबत? सरकारची इच्छा आहे, आमची इच्छा नाही. संघर्ष ही काही भारतीय किसान संघाची प्रकृती नाही. आम्हाला वाटतंय की संघर्ष करण्याची आमच्यावर वेळच येऊ नये. आम्ही भगवंताला मानतो, पण असं आहे की घोड्यावर बसल्यावर हातात छडी घ्यावीच लागते. छडीशिवाय पळायचं नसतं, हे घोड्याचा स्वभाव आहे. सरकारच्या घोड्याच्या स्वभावात फार फरक आहे असं मला वाटत नाही. बरं दादा, आपण ज्या परिसरात राहतो त्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित आहात? आता तुम्ही शेती क्षेत्रात मोठं तुमचं कार्य राहिलेलं आहे, जे खचलेले शेतकरी आहेत. आता पाऊस चांगला झालाय त्याच्यामुळं तशी परिस्थिती आता ओढावलेली नाही, पण आपल्याकडे अवर्षणग्रस्त आपले अनेक जिल्हे आहेत मराठवाड्यामधले. तर जे शेतकऱ्यांची जी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याच्यावर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? त्याच्यावर वेगळं काही तुम्ही करणार आहात? या मुद्द्यावर थोडे माझं निराळं मत आहे की आवर्षण वगैरे नाही, एखाद्या वर्षी आपण समजू शकू मराठवाड्याला पर्याप्त एवढं पाणी असं पडतं पाहू.
परंतु शेतीमुळे आत्महत्या, मला विचारलं तर मला अतिशय दुःख होतं की आत्महत्या शेतीच्या खात्यावर का जमा करतात. याच्यावर खूप अभ्यास केला. ज्या ज्या माणसाने कोणी आत्महत्या केली आहे त्या गावात गेलो, त्याला न सांगता आत्महत्या करण्याचं कारण शोधलं आणि लक्षात आलं की आत्महत्येला कारण निराळ आहे, पण शेतीच्या खात्यावर ती आत्महत्या जमा केली. आत्महत्येलाही त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तेव्हा अतिशय वेदना आहे. शेती हे क्षेत्र आत्महत्या करण्याचं क्षेत्र नाही, आनंदानं जगण्याचं ते क्षेत्र आहे. पण आत्महत्या शेतीमुळे अजिबात झालेल्या नाहीयेत. परंतु मध्यंतरी सुरुवातीला तर झाली आत्महत्या की कर्ज होतं, फलानं होतं आणि शेतीला मला विचारलं तर शेतीला बदनाम करण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे. आत्महत्या करावं अशा प्रकारचं चित्र नाहीये. हजारो वर्षापासून आम्ही शेती करतो, आतापर्यंत शेतकऱ्याने का नाही आत्महत्या केली? तो दुष्काळात सापडला, अवर्षणात सापडला, उत्पन्न घडलं, पण आत्महत्या नाही केली. आत्महत्या करण्याचं, कोणाला जीवन संपवत असताना एका टोकाचं काहीतरी त्याच्या जीवनात घडावं लागत असतं, ते कारण त्याच्या आत्महत्येला कारण असतं. असं शेती हे आत्महत्येचं कारण नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही, कर्जबाजारीपणामुळे ज्या आत्महत्या झाल्या त्यांची कारण दुसरे असं तुम्हाला म्हणायचं? भाव मिळत नाही याचा अर्थ घरातलं फार वैभव खेळत नसेल, पण तो उपासी असं नाही. आणि भाव गयावया करून, मी म्हणलं डोळ्यात अश्रू मिळत नाही. शेतकरी कष्ट करतो, उत्पन्न वाढवतो, पण वाढवलेल्या उत्पन्नाला उत्पादन खर्चावर आधारित भाव घेण्याची आजची आणखीन त्याची मानसिकता नाही. आणि म्हणून दुर्दैव असं आहे की आपल्या देशात लोकशाही आली, हे चांगली गोष्ट आहे, पण आता खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक शेतकरी, खरं तर शेतकऱ्यांनी काय असावं, राजकारण करू नये. म्हणजे आम्ही लोकशाही स्वीकारली, मतदान करावं, ज्याला कुला करायचं त्यांनी मतदान करावं. मतदान फक्त करण्यापुरतं त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. नंतर मात्र कोण्याही पक्षाचा गुलाम वा त्याचा कोणीतरी पाईक होण्यापेक्षा तो शेतीचा गुलाम झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकरी संघटित होणार नाही तोपर्यंत त्याला कुठलंही सरकार येऊ, कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ, कोणत्याही पक्षाचं सरकार तुम्हाला भाव देणार नाही. तुमची ताकद तुमच्या मालाला भाव देणार आहे. आता गेल्या 20 वर्षामध्ये आपण सोयाबीनचं बघितलं. लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात सोयाबीनचा मोठा पेरा होतो. सोयाबीनचा दर जो 20 वर्षाखाली होता त्याच्यात फारशी सुधारणा झालेली नाही. म्हणजे सध्याचं विद्यमान सरकार यांनी अनेक वर्जना केल्या होत्या सरकार येण्यापूर्वी की इतका भाव द्यायला पाहिजे, पण आज अद्याप तो मिळालेला नाही. एकूणच सोयाबीनच्या दरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्महत्या झाल्या. नाही, आत्महत्येचं खरंच आणखीन कारण शोधा. परंतु हे सोयाबीन असो, कोणतंही पीक असो आणि कोणतंही सरकार असो, सरकार बदलली पण भाव नाही. अगोदर निवडून येण्याच्या अगोदर फार म्हटलं असेल आम्ही भाव मिळवून देऊ वगैरे, हे फक्त तुम्हाला एक दाखवलेलं मधाचं बोट आहे. पण त्रिकालाबाधी सत्यसूत्र आहे. जोपर्यंत शेतकरी संघटित होऊन तुमच्या ताकदीचं दर्शन जे कोणी सरकार पक्षाचं येईल त्याला दाखवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला भाव मिळणारच नाही. कोणतंही सरकार, तिथं बसलेलं सरकार, तिथलचे उद्योगपती त्याला खिशात घालायला बसलेले आहेत आणि कोणत्याही सरकारला ते सहज खिशात घालू शकतात. जाईपर्यंत, निवडून येईपर्यंत ते शेतकऱ्याचे कैवारी असतात. तिथं दिल्लीत गेल्यानंतर मात्र शेतकऱ्याला सहज सोडतात आणि व्यापाऱ्याचे किंवा उद्योगपतीचे ते पालक होतात. बरं दादा, ज्या कापसावर तुम्ही मोठं कार्य केलेलं आहे त्या कापसामधले आणखीन कुठले असे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्यातला मूळ मुद्दा एक तर पहिल्यांदा उत्पन्न वाढलं पाहिजे. आता आपण म्हणतो भाव घेण्यासाठी अगोदर उत्पन्न असलं पाहिजे. उत्पन्न जोपर्यंत, हे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याचं तंत्र शेतकऱ्यापर्यंत नेणार नाही तोपर्यंत घरातलं उत्पन्न वाढणार नाही. उदाहरणार्थ आता 7,000 रुपये भावात भाव मिळतो, आमचा आकडा 9,000 रुपये मिळालाय पाहिजे, पण 7,000 उत्पन्न आहे, घरात आता 3च क्विंटल कापूस आहे, पण 7 भाव नाही वाढला, 7च मिळाला, पण तंत्रामुळे 10 क्विंटल उत्पन्न तुमच्या घरात आलं. नकळत त्याचा जास्त भाव मिळतो, फायदा होतो. भाव तर घ्यायचा, तो तर मुद्दा, शक्तीचं प्रदर्शन करत राहायचं. परंतु हे करत असताना एकतर्फी न लढता शेतातलं उत्पन्न कसं वाढेल असा दुहेरी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. एक तर मालाला भाव आणि माल पहिल्यांदा शेतातलं, घरातलं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यासाठी तंत्राची शेती. पद्मश्री मिळेल अशी अपेक्षा होती? मला तर तशी नव्हतीच अपेक्षा. म्हणजे अपेक्षा करणं वा न करणं हे माझ्या डोक्यातला विषयच नव्हता. मी आतापर्यंत काही गोष्टी मला अचानकच कळतात. मला काल सकाळी दिल्लीहून फोन आला. ते म्हणाले की तुम्हाला आता पेपर फोडू नका म्हणले, लोखंडे म्हणून कोणीतरी अधिकारी होते, पण असं चाललेलं आहे, तुमच्या नावाचा विचार चाललेला आहे, संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होईल. मी कुणालाही म्हटलं नाही असा फोन आलाय वगैरे, असं झालंय काय, मी विसरून गेलो त्याचा फोन आला. ती माझी प्रकृती नाही. एखादी गोष्ट झाल्या खूप आनंदाने हुरळून जात नाही आणि दुःखाने सुद्धा खचून जात नाही, ही माझी प्रकृती आहे. तुमचं काम अविरत सुरू राहणार? राहणारच आहे.
कुठपर्यंत राहील हे वरच्यालाच माहिती आहे, मला काही माहिती नाही. परंतु आम्ही एक संघात गीत राहतो की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती, त्या क्षणापर्यंत करत राहील. तर हे होते पद्मश्री जाहीर झालेले श्रीरंगदादा लाड, ज्यांनी कृषी क्षेत्रात विशेषतः कापूस क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलेलं आहे, जे अविरतपणे सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण शेतकरी आत्महत्येबाबत त्यांचं मत भिन्न आहेत. शेतकरी आत्महत्येमागची खरी कारणं ही वेगळी असतात, अशी ठाम भूमिका सुद्धा त्यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना घेतलेली आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर.